हॅलो नमस्कार. मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ नंबर 11 इंधन बचत या पाठावरील छोटासा स्वाध्याय आपण पाहणार आहोत. तर अजूनही कोणी चला मराठी शिकूया या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि आलेले व्हिडिओ सतत पाहत राहा. पहा, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, हा संवाद कोठे झाला? हा संवाद दिनूच्या स्वयंपाकघरात. दिनूच्या स्वयंपाकघरात झाला. संवादात किती पात्रे आहेत? तर संवादात दिनू आणि फातिमा ही दोनच पात्रे आहेत. दिनूला कशाचे महत्त्व पटले? तर दिनूला इंधन बचतीचे महत्त्व पटले. चला पाहूया पुढील प्रश्न. तर मुलांनो, या लेसनचं सविस्तर माहिती हवी असेल तर चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलला सर्च करा आणि या लेसनवरील व्हिडिओ नक्की पहा. पाहूया दुसऱ्या प्रश्नामध्ये इंधन बचतीचे मार्ग दाखवलेले आहेत ते पाहूया. पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा. सायकलवरून प्रवास करा. बसने किंवा रेल्वेने प्रवास करा. सौर ऊर्जेचा वापर करा. म्हणजेच आपल्याला इथे इंधन बचतीचे मार्ग दाखवलेले आहेत. चला तर पाहूया पुढील प्रश्न. पहा, या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, इथे जी इंधनाची साधने दिलेली आहेत त्यांची नावे लिहायची आहेत, म्हणजे ओळखायचं आहे आणि त्या इंधनासाठी त्या साधनांसाठी कोणते इंधन लागते हेही आपण पाहणार आहोत. तर इथे पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे कोळसा शेगडी. काय दिसत आहे इथे? कोळसा शेगडी. आणि याला इंधन कोणते लागणार आहे? कोळसा. पहा, पुढील कोणता हे साधन आहे ओळखू शकाल का? तर स्टोव आहे आणि याला लागणार आहे घासलेट म्हणजेच रॉकेल. पहा, तिसरं चित्र कशाचं आहे? चूल. तर या चुलीसाठी आपल्याला काय लागणार आहे? लाकूड लागणार आहे. पाहूया चौथं चित्र कशाचं आहे? तर आहे गॅसची शेगडी आहे आणि याला LPG गॅस लागणार आहे. पहा, हे चित्र कशाचं आहे? तर आहे गोबर गॅस आणि याच्यासाठी शेण लागणार आहे. ही आहे सौर चूल आणि याला लागणार आहे सूर्यप्रकाश. हे विजेची शेगडी आणि यासाठी लागणार आहे वीज. तर इथे आपला संपूर्ण स्वाध्याय झालेला आहे. तर हा स्वाध्याय आपल्याला कसा वाटला? ही छोटी छोटी उत्तरे आपल्याला नक्की आवडतील. हा व्हिडिओ सर्व आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या कमेंट लिहायला विसरू नका. माझे सर्व व्हिडिओ आपण सर्वजण मनापासून पाहत आहात. सर्वांना मनापासून धन्यवाद.